आपल्या शरीराला प्रोटीन आवश्यक आहे. येस, प्रोटीन हे शरीराला आवश्यक का आहे ते पाहू. तर प्रोटीन हे शरीरासाठी एक पोषण तत्वांपैकी एक तत्व आहे. तर प्रोटीन हे कार्बोहायड्रेट्स, त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज यांच्यासोबत प्रोटीन या आहारात प्रोटीनचा सुद्धा आपल्या आहारात तेवढाच समावेश होतो. तर प्रोटीन हे बांधकाम करणारे पोषक तत्व आहे. जसं आपल्या शरीराला आपली बिल्डिंग मजबूत होण्यासाठी आपला काय भक्कम लागतो? पाया. तसंच आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक हा प्रोटीन आहे. आता प्रोटीन म्हणजे नेमकं काय? तर आपण ते पाहू. त्याचे स्रोत काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आणि ते आपल्याला का आवश्यक आहे? तर आपण त्यात पाहणार आहोत. येस. तर प्रोटीन म्हणजे नेमकं काय आणि त्याची का आवश्यकता आहे ते पाहू. तर प्रोटीन जे आपण प्रोटीन जे आहे ते अमिनो ऍसिड पासून बनलेले आहे. तर प्रोटीनचे 20 प्रकार असतात. 20 ज्यांनी डायरी पेन घेतलेलं नाही त्यांनी लिहून घ्या. कारण सगळी माहिती सर्च होऊ शकते. पण जे डायरीत लिहिलंय ते आपण केव्हाही वाचू शकतो. येस. प्रोटीनचे 20 प्रकारचे स्रोत आहेत. त्यात 11 प्रकारचे अमिनो ऍसिड आपल्या शरीरात स्वतःच तयार झालेले असतात. त्याचप्रमाणे म्हणजे जे 11 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात त्याला काय म्हणतात? नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड असे म्हणतात. त्याचबरोबर जे उरलेले 9 अमिनो ऍसिड असतात तर ते आपल्याला आपला जो आहार आहे तर त्यातून आपल्याला ते 9 अमिनो ऍसिड घ्यावे लागतात. तर त्याचबरोबर मग आता हे कसे घ्यायचे ते आपण पाहूयात. तर वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य असे 2 प्रकारचे प्रोटीन सोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर प्राणीजन्य प्रोटीन याला कंप्लीट प्रोटीन असे म्हणतात. तर ते का म्हणतात ते आपण पाहूयात. आणि वनस्पती जन्य प्रोटीन जे आहे त्याला इनकम्प्लीट प्रोटीन स्रोत असे म्हणतात. तर ते पाहूयात. कंप्लीट आणि इनकम्प्लीट हे नक्की काय आहे तर आपण आपल्या सेशन मध्ये पाहूयात ते. तर प्राणीजन्य प्रोटीन सोर्स जे आहेत त्याला कंप्लीट प्रोटीन का म्हणतात? कारण अमिनो ऍसिड आपल्याला बाहेरून द्यावे लागतात, बरोबर. तर अमिनो ऍसिड आपल्याला प्राणीजन्य पदार्थांचे जे प्रोटीन सोर्स असतात त्यातून मिळतात, म्हणून त्यांना कंप्लीट प्रोटीन म्हणतात. आणि इनकम्प्लीट प्रोटीन वनस्पतीजन्य पदार्थांचे जे प्रोटीन असतात ते 2 ते 3 अमिनो ऍसिड कमी असतात. म्हणजे प्रोटीन कंप्लीट प्रोटीन मध्ये आपण पाहिलं की कोणत्या गोष्टी भरभरून आहेत आणि इनकम्प्लीट प्रोटीन मध्ये 2 ते 3 प्रकारचे अमिनो ऍसिड कमी असतात, म्हणून त्याला काय म्हणतात? इनकम्प्लीट प्रोटीन म्हणतात. ते झालं. आता जे व्हेजिटेबल आहेत म्हणजे व्हेजिटेरियन जे लोक आहेत मग आता ते विचार करतील आता आमच्या बॉडीमध्ये जर कंप्लीट प्रोटीन करायचे असेल तर आम्ही नॉनव्हेज खावं का? तर अजिबात नाही. तर ते डाळी डोळी असतील, कडधान्य असतील तर त्याच्यातून आपण कंप्लीट प्रोटीन करू शकतो, बरोबर. आता अजून एक प्रोटीनचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, आपण तेही पाहूयात. तर प्राणीजन्य पदार्थ कंप्लीट प्रोटीनचे स्रोत आहे असं आपण म्हणतो. तर त्याचा फायदा असा आहे म्हणजे प्राणीजन्य कंप्लीट प्रोटीन म्हणतो. आणि बघा नॉनव्हेज मध्ये काय होतं, ज्या लोकांना नॉनव्हेज खूप आवडतं तर ती लोक काय करतात? अति प्रमाणात नॉनव्हेजचे सेवन करतात. तर अति प्रमाणात म्हणजे प्रोटीन घेण्याच्या नादात अति प्रमाणात आपण नॉनव्हेज सेवन करतो. तर नॉनव्हेज सेवन करताना आपण फक्त काय करतो? ते आहे तसंच घेतो का? तर नाही, त्याच्यावर खूप साऱ्या प्रक्रिया होतात. मग त्याच्यात तेल येतं, मीठ, मसाला, त्याचबरोबर कोण बटर वापरतं, कोण तूप वापरतं. अशा अनेक अनेक आणि अति प्रमाणात तेलाचा वापर देखील होतो. म्हणजे आपण काय करतो? जी वस्तू आपल्याला आवडते ती अशी चमचमीत करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. मग त्या चमचमीत खाण्याच्या नादात आपण आपल्या शरीराचं जे नुकसान करतो ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे याच्यातून असं दिसेल की नॉनव्हेज जेवढं आपल्या शरीराला चांगलं आहे तेवढं हानिकारक सुद्धा आहे. तर हे आपण लक्षात घेऊयात. आणि याचा हे चमचमीत जे खातो त्याच्यासाठी तेल, तूप, बटर, चीज जे काय असेल त्या वस्तूंचा अतिसेवन वापरामुळे त्याचा दबाव कुठेतरी आपल्या हृदयावर पडतो. आणि मग त्याच्यानंतर काय होतं? हृदयविकार होण्याची शक्यता असते. मग आपण ऐकतो की अटॅक आला किंवा कुठेतरी नस आपली दबली जाते.
तर त्या अतिसेवनामुळे म्हणजे जेवढे आपण प्रोटीन घेण्याच्या नादात आपण काय करतो, आपल्या शरीराला इजा पोहोचवतो. तर ते असं न करता दुसरी गोष्ट म्हणजे अंडी सगळ्यांना आवडतात. पण अंडी कशी आणि कोणत्या प्रमाणात खाल्ली पाहिजे? आपल्या कॉलवर सांगतात, की अंडी खा, पण तुम्ही उकडून खा, त्याच्यातला बल्क खाऊ नका. बरोबर? तर हे का सांगतात माहिती का? त्याचबरोबर काही लोकं काय करतात, अंडी आपल्याला शरीराला उपयुक्त आहेत. तसेच अंड्याचा प्रकार अजून एक ऑमलेट असेल किंवा भुर्जी भुर्जी असेल. तर ते ऑमलेट करताना आपण काय करतो, समजा 2 अंडी घेतली, तर 2 अंड्यांमधला 2 बल्क असतात. तर ते दोन्ही बल्क आपण मिक्स करतो आणि त्याचे ऑमलेट करतो. तर असं न करता 2 अंडी जर घेतली, तर त्याचं व्हाईट जे आहे ते 2 अंड्यांचं आपण ते घेऊ शकतो आणि जो येलो बल्क आहे ना, तो एकच अंड्याचा घेऊ शकतो. कारण अतिसेवन होते आणि आपण आज प्रोटीन या विषयावरच बोलतोय. म्हणून प्रोटीनचे फायदे स्रोत आपण पाहूयात. बरोबर? तसंच अंड्यांचे हे जर 2 बल्क घेतले, तर त्याने काय होतं, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं आणि मग कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला इजा होऊ शकते. बरोबर? कारण आपण बघा आता मी बोलले, की आपण माणूस आहोत. कोणत्याही गोष्टीचा मोह आपल्याला आवरत नाही. मग आपण त्या नादात काय कमी, काय जास्त, काय अति प्रमाणात घेतो हे आपल्यालाच कळत नाही. येस? तर दुसरी गोष्ट म्हणजे असते वनस्पतीजन्य प्रोटीन सोर्स जे आहेत, तर ते इनकम्प्लीट प्रोटीन जरी असले, तरी ते आपण कॉम्बिनेशन करून आपण ते कंप्लीट प्रोटीन सुद्धा करू शकतो. म्हणजे आता कॉम्बिनेशन काय असतं ते? पालेभाज्या असतात. मी म्हटलं मगाशी चणा डाळ, हरभरा चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, त्याचप्रमाणे चणा यांसारख्या गोष्टींमध्ये हाय प्रोटीन असतं. मग हाय प्रोटीन जर घेतलं, तर आपण त्याला कॉम्बिनेशन काय करू शकतो? पालेभाज्या, फळभाज्या पण कॉम्बिनेशन करू शकतो. त्यातून जर असं कॉम्बिनेशन केलं, तर त्याच्यातून काय होतंय, प्रोटीनचा कंप्लीट सोर्स आपण कंप्लीट करतोय. बरोबर? त्याचप्रमाणे प्रोटीन आपल्या शरीरात गरजेचे का आहे, ते आपण पाहूयात. सगळे लोकं म्हणतात, प्रोटीन, प्रोटीन, प्रोटीन. काय आहे प्रोटीन किंवा का गरजेचं आहे? ते बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. मलाही माहीत नव्हतं. मीही अगदी विरुद्ध आहार घ्यायचे. म्हणजे हे खाल्लं का ते खाल्लं का ते. पण अतिसेवनाने काय होत होतं हे मलाही माहीत नव्हतं. पण या सगळ्या गोष्टी मला आपल्या हेल्दी हॅपी कम्युनिटीमध्ये आल्यानंतर समजल्या आणि त्या गोष्टी मी आता माझ्या फॅमिलीमध्ये पूर्णपणे फॉलो करते. येस. तर प्रोटीन का आहे? प्रोटीन आपल्या शरीरात गरजेचे का आहे ते पाहूयात. प्रोटीनला आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक म्हणतात. येस, लिहून घेऊ शकता. कारण ही माहिती सहजासहजी तुम्हाला मोबाईलमध्ये मिळेल, पण ती तुमच्या आठवणीत तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही लिहून घ्याल. तुमच्यावरही वेळ येईल एखाद्या दिवशी सेशन घ्या म्हणून. तर तुम्हाला ही माहिती रेडीमेड मिळाली पाहिजे. येस. प्रोटीनला काय म्हणतात? बिल्डिंग ब्लॉक म्हणतात. म्हणून ते आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्नायूंची वाढ होण्यासाठी, आपल्या शरीरातील स्नायूंची वाढ होण्यासाठी, दुरुस्तीसाठी, तसेच मसल ग्रोथसाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. स्नायूंची वाढ, शरीरातली दुरुस्ती आणि मसल ग्रोथसाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. या 3 गोष्टींसाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे. बरोबर? मग आपल्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात चरबी असते. बरोबर? ज्यांचे वजन वाढलेत, आपण आपल्या कॉलवर काही ना काही समस्या आहेत. कोणी फिटनेससाठी आलाय, कोणी वजन कमी करायसाठी आलाय, कोणी वजन वाढवण्यासाठी आलाय. तर ती लीड भरून काढण्याचं काम प्रोटीन करतं. बरोबर? तर ती चरबी आपल्याला प्रोटीनची कमतरता त्या चरबीमध्ये जाणवते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, प्रोटीनची म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. त्याचप्रमाणे आता आपण माणूस आहे. कोणाला केस नाही आहेत, कोणाला हात नाहीये, पाय नाहीये, सगळ्यांना आहे. बरोबर? केस, नख आपल्या शरीराची बोन्स म्हणजे शरीरातले हाडे यांच्यासाठी काय होतं, आपल्याला प्रोटीनची गरज आहे. आपण म्हणतो बघा एखाद्याच्या केसाची वाढ खुंटते मध्येच. बरोबर? तर त्याच्या प्रोटीनच्या कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे त्यांचे काहींची नख कुरतडली जातात, वाढत नाहीये किंवा केस काहींची वाढ फुटलेली असे केस वाढत नाही. तर त्या शरीरात त्या माणसांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता जाणवते. त्याच्यामुळे त्यांना यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं. जास्त जास्त प्रमाणात केस गळतात. तर आपण या सगळ्यांकडे आपण दुर्लक्ष न करता आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एन्झाईम तयार होतात,
तर त्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज असते. उदाहरणार्थ पाचक रस आणि मेटाबॉलिझम यांसाठी प्रोटीनची आपल्याला गरज लागते. बघा, आताच आपले वर्कआउट घेणारे मॅडम म्हटल्या मला संधिवाताचा त्रास होता. तर या संधिवाताचा त्रास आपल्याला भविष्यात होऊ नये म्हणून आपल्याला प्रोटीनची कमतरता आपल्या शरीरातली भरून काढणे खूप गरजेचे आहे. पण अगदी प्रमाणातच घ्यायला हवे, नाही तर अति प्रोटीन सेवनाने सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. आता याचं एक गणित आहे. प्रोटीन घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं? बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की आम्ही प्रोटीन कसं घ्यायचं? उदाहरणार्थ 50 किलो वजन म्हणजे 50 किलो वजन आहे एखाद्या व्यक्तीचं, तर त्याला प्रोटीन किती पाहिजे दिवसभरात? तर 50 किलो वजनाला 50 ग्रॅम प्रोटीन. उदाहरणार्थ 1 ग्राम वजनाला 1 किलो वजनाला 1 ग्रॅम प्रोटीन. तसं 50 किलो वजनाला 50 ग्रॅम प्रोटीन हे आपल्या प्रत्येक शरीराची लीड कंप्लीट करण्यासाठी आपल्याला ते अत्यावश्यक आहे. आता जशी मोठ्या माणसांना प्रोटीनची गरज आहे, तशी लहान माणसांना देखील, लहान मुलांना देखील प्रोटीनची गरज आहे. आता आपण म्हणतो लहान मुलांचं तर त्यांच्या काय म्हणतात त्यांची ग्रोथ प्रोटीनने सुरू होते. म्हणजे लहान मुलं मोठी होताना त्यांच्या शरीरात अनेक साऱ्या समस्या होऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्या प्रोटीनची गरज आहे. तसेच लहान मुलांना बघा, त्यांच्या शरीरात काय होतं, त्यांची ग्रोथ महत्वाची असते. त्याचबरोबर आपल्या शरीरात काम करणारे जे महत्वाचे घटक आहेत. आता महत्वाचे घटक काय? कोणी बिना हार्टचं आहे का? बरं. त्याचबरोबर कोण बिना किडनीचं कोण आहे का? तर आपल्या शरीरात जसे गाडीचे पार्ट गाडी जसे वेगवेगळ्या पार्टने बनलेले आहे, तसंच आपलं शरीर हे वेगवेगळ्या पार्टने बनलेले आहे. मग त्यात काय? हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, फुफ्फुस असेल, हे सगळे मसल्स मसल्सने बनलेले आहेत. मग मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्रोटीन पाहिजे. येस. त्याचबरोबर या सगळ्या अवयवांना प्रोटीन जर योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर हे अवयव काय होतात? कमकुवत होतात. आणि त्याच कमकुवत झाले की आपल्याला काय होतं? आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आपल्याला वारंवार डॉक्टर व्हिजिट करावे लागतात. तर म्हणजे आपण जर आपली बॉडी व्यवस्थित ठेवली, आपल्या शरीराला जे घटक पाहिजेत ते जर व्यवस्थित सगळ्या प्रमाणात जर आपण दिले, तर आपल्या शरीराचं जी बिल्डिंग उभी राहणार आहे, ती अतिशय मजबूत प्रकारे आपली बिल्डिंग उभी राहणार आहे. बरोबर? त्याचप्रमाणे प्रोटीनची कार्य पाहूयात आता. फायदे झाले, तोटे झाले. प्रोटीन आपल्या शरीरात आवश्यक का आहेत? आपण ते पाहिले. पण प्रोटीनची कार्य पाहूयात. काय-काय कार्य आहेत ते. बरोबर? लहान मुलांच्या शरीराची वाढ, त्याचप्रमाणे त्यांच्या बुद्धीचा विकास, तसंच झिजलेल्या पेशी आणि ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला प्रोटीन आवश्यक आहे. त्याचबरोबर स्नायू, केस, हाडे आपण ते तर पाहिलंच की आपल्याला प्रोटीन किती आवश्यक आहे. बरोबर? तसंच प्रोटीन जर आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असेल, तर आपल्याला झालेली जखम ही पटकन भरून येते. बघा, आपण त्याच्या विरुद्ध एक छोटंसं उदाहरण देते. ज्यांना शुगर अति प्रमाणात आहे, त्यांना जर जखम झाली ना, तर त्यांच्या शरीरातली शुगरमुळे त्यांची ती जखम भरून येण्यास खूप टाईम लागतो. काही लोकांची जखम भरून पण येत नाही. तर म्हणून आपल्याला प्रोटीनची गरज आहे. येस. आवश्यकतेनुसार शरीराला ऊर्जा पुरवते. त्याचबरोबर शरीरातील हाडांचे संतुलन कायम ठेवते. बरोबर? मुलांचे शारीरिक आणि मानसिक बौद्धिक वाढ होते. तसंच ज्या गर्भवती महिला आहेत, तर त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये स्तनपानात प्रोटीनची अत्यावश्यक गरज आहे. त्याचप्रमाणे आता प्रोटीनचे स्रोत आपण पाहिले. प्रोटीन कशा-कशापासून मिळतं? तर सोयाबीन, तूर डाळ, मूग डाळ, डाळींचे असे अनेक प्रकार आहेत, जे आपण रोजच्या आहारात त्यांचा समावेश करू शकतो आणि त्यापासून आपण प्रोटीनचा स्रोत मिळवू शकतो. त्याचबरोबर मांसाहारी स्रोत, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य मी तुम्हाला सांगितले. आता प्राणीजन्यमध्ये मांसाहारी स्रोत येतात. त्यात चिकन, मटण, अंडी असतील, तर हे आपण योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर प्रोटीनच्या कमतरतेची म्हणजे प्रोटीन जर आपल्या शरीरात कमी असेल, कमी प्रमाणात, तर त्याची कमतरता काय-काय जाणवते? आपल्या शरीराची बौद्धिक, मानसिक, शारीरिक वाढ खुंटली जाते. त्याचप्रमाणे वजन कमी होते. त्याचबरोबर स्नायू कमकुवत होतात. म्हणजे अशा अनेक आपण समस्या पाहिल्यात की प्रोटीन
आपल्या जर शरीरात कमी असेल तर त्याने काय होतं. त्याचबरोबर आता मी थोडीशी 5 पिलरकडे वळते. आपल्या शरीरात फक्त प्रोटीनच आवश्यक नाहीये, तर 5 पिलर जे आहेत ते सुद्धा अतिशय आवश्यक आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण एखाद्या बिल्डिंगचं बांधकाम केले, 5 मजली बिल्डिंग बांधली आणि त्याला छोटासा पाया खणलाय, तर ती 5 मजली बिल्डिंग उभी राहील का? नाही. तर आपण काय करतो, बिल्डिंग उभी राहण्यासाठी त्याचे जे आहे पाया मजबूत बांधतो आणि त्याच्यानंतर आपण ते बांधकाम करतो. का करतो? पाया मजबूत का असतो आपला? कारण ते वर्षानुवर्ष आपली बिल्डिंग आहे तशी उभी राहावी. त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे, भगवंत रूपी आपल्याला मिळालंय, तर त्या शरीराची भगवंताने दिलेली देणगी आपल्याला अमूल्य अशी देणगी मिळाली. तर त्या शरीराचं आपण रक्षण करण्यासाठी आपल्याला 5 पिलर महत्वाचे आहेत. आता त्याच्यात काय येणार? पहिल्यांदा बॅलन्स न्यूट्रिशन, दुसरं व्यायाम, तिसरं स्ट्रेस मॅनेजमेंट, चौथं सुंदर अशी झोप जी सगळ्यांना आवडते, पण किती घ्यावी याचंही लिमिट आहे. आणि 5वा प्रकार जो आहे तो सोशलायझेशन. येस, असे 5 पिलर जर आपण फॉलो केले तर आपण निरोगी आणि हेल्दी राहू शकतो. तसंच आपल्या कम्युनिटीमध्ये बघा खूप सारे सुंदर असा सर आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर आपण जो आहार घेतो, सकस संतुलित सात्विक आहार म्हणतात त्याला. तर त्याच्यातून 114 प्रकारचे आपल्याला घटक मिळतात. तर ते 114 प्रकारचे घटक आपण जर वेगवेगळ्या स्वरूपात घ्यायचं झालं, तर ते आपल्याला मिळणार नाहीत. का माहिती का? आपण काय-काय घेणार आणि काय-काय खाणार. 5 दिवस जास्तीत जास्त लोकं फॉलो करतात. त्याच्या पलीकडे 6व्या दिवशी ते फॉलो करणं जमणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आहारात अवेलेबल होईल असं नाही. म्हणून आपला जो आहार आहे, तो आपल्या 350 डॉक्टर्स प्लस सायंटिस्टने बनवलेला आहार आहे. तर आपल्या ज्या कॉलवर जे व्यक्ती आहेत, जे सकस संतुलित आहार घेतायत आता, त्यांनी आपला आहार वर्कआउट झाल्यानंतर 20 मिनिटाच्या आत घ्यावा. त्याचबरोबर हे गणित आहे, की काय? की 20% व्यायाम आणि 80% आहार असं 100% रिझल्ट तुम्हाला 45 दिवसात 100% मिळतो. आता 45 दिवस हा कोर्स का करायचा? बघा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जा. तुम्हाला काय XYZ आजाराच्या समस्या असतील, त्या समस्या तुम्ही डॉक्टरांना सांगा. डॉक्टर काय करतात? मिनिमम मॅक्सिमम तुम्हाला 3 महिने देतात. बरोबर? 90 दिवस देतात. का देतात? आपल्या ज्या शरीराची झीज झालेली असते किंवा जे स्नायूंची पुनर्निर्मिती होते ना, तर त्याला 90 दिवस लागतात. म्हणून आपण खूप छान अशा हेल्दी हॅपी कम्युनिटीशी जॉइन झालेलो आहोत. तर आपण प्रत्येक कोचने जो फ्युल युजर आहे, त्याने आपल्या शरीरासाठी 90 दिवस हे द्यायचेच द्यायचे आहे. आता ज्यांचा आहार रेडी आहे, ते आहार घेतायत, ते आहार घ्या. प्लस ज्यांचा आहाराची अजून मागणी कोणी केलेली नसेल, तर ती मागणी तुम्ही मागणी देखील तुम्ही करा. त्याचबरोबर तुम्हाला जे एक्स्ट्रा न्यूट्रिशन म्हणजे आपला सात्विक आहार जो आहे, त्याचबरोबर आपल्या कम्युनिटीमध्ये एक्स्ट्रा न्यूट्रिशन जे आहेत, काय असतील? एखाद्या महिलेला PCODचा प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यावर आपल्याकडे काय अवेलेबल आहे? वुमन चॉईस आहे. घ्या ना बिंदास. काय फरक पडतो? वुमन चॉईस आहे. त्याचबरोबर आपल्या वजनाबरोबर फॅट कमी करायचे, पोटाचे इंचेस कमी करायचे. आपल्याकडे सेल्युलोज आहे. टॅबलेट एक्स्ट्रा न्यूट्रिशन फॉर्ममध्ये घेऊ शकता. जर डॉक्टरांच्या तुम्ही वन टाइम 9-9, 10-10 जर गोळ्या खात असेल, तर हे तर आपलं न्यूट्रिशन आहे. येस, ते टॅबलेट फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल होईल. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा सगळ्यात अविभाज्य घटक म्हणजे काय? आपलं हृदय. जर आपण त्याची जर काळजी केली, तर तो तुमच्या शरीराची काळजी करणार आहे. हृदयाला काय पाहिजे? आपल्या इकडे बीटा हार्ट आहे. त्याच बीटा हार्ट आहे म्हणजे अनेक सारे हे अवेलेबल आहेत. ते तुम्ही नाईट वर्क आहे, ते तुम्ही झोपण्याच्या टाईमाला लिक्विड फॉर्ममध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर बघा लेडीजला सुंदर राहण्यासाठी खूप आवडतं आणि लेडीजच नाही आवडत, पण जेंट्सला पण आवडतं. मग आता त्याच्यासाठी काय इनर आणि आउटर दोन्हीही न्यूट्रिशन आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर इनर आउटर काय आहे? तर स्किन बुस्टर. त्याच्यात कोलेजन नावाचा घटक असतो. तो समुद्रातून जिवंत मासे त्याच्यापासून कोलेजन काढून घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून स्किन बुस्टर तयार केले असते. ते सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये. त्याचबरोबर आउटर न्यूट्रिशन. बऱ्याचशा महिला पार्लरमध्ये जातात आणि
1000, 500, 2000, 3000 असे घालून येतात. तर तो काय फक्त वरून वरून प्लास्टर केल्यासारखं होतं, बरोबर? तर वरून प्लास्टर न करता आपली बॉडी आतून क्लीन जर ठेवायची असेल तर स्किन वॉशर यूज करा. आणि जर वरून आपल्याला आउटर न्यूट्रिशन द्यायचं असेल तर येस, नाही का, आपल्याकडं स्किन क्लीन्झर, टोनर, सिरम अशा 4 प्रकारचे CTSM प्रोग्राम अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे अजून यांसारखे अनेक सारे न्यूट्रिशन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता अजून एक गोष्ट सांगते, जे पुरुष आपल्या कॉलवर आहेत, जेंट्स लोक, तर त्यांच्यासाठी सुद्धा मेल फॅक्टर खूप छान असा न्यूट्रिशन आहे, ते टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. तर सेशन संपल्यानंतर ज्यांना हे माहित नाही त्यांनी आपल्या ग्रेट कोच असे आदरणीय रणजित सर यांना कॉल करून विचारू शकता की सर हे मेल फॅक्टर हे न्यूट्रिशन काय आहे आणि त्याचा उपयोग काय आहे. तर सगळे प्रोडक्ट जे आहे ते फक्त महिलांसाठी नसून त्याच्यातलं एक प्रोडक्ट आपला असं आहे विशिष्ट, त्याची खासियत वेगळी, ती पुरुषांसाठी खूप छान असं उपयुक्त ठरते. येस. तर आपल्या कॉलवर आता जेवढे व्यक्ती आहेत त्यांनी थँक्यू म्हणेल मी की माझी माहिती जी आहे, प्रयत्न केला की मला माझ्या कॉलवरच्या लोकांना थोडीशी पण उपयुक्त माहिती कशी देता येईल याचा मी आज प्रामाणिकपणे प्रयत्न केला. येस सर. आणि थँक्यू सो मच रणजित सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आज प्रोटीनची माहिती देण्याची संधी मला त्यांनी दिली. थँक्यू म्हणेल मी. 5च्या आतमध्ये आणि मला हवंय 48 केजी वेट आणि माझं वजन झालं होतं 67 केजी, 67 किलो वजन होतं. पण मी ते मान्य करत नव्हते कारण माझ्या प्रेग्नन्सी नंतर माझं वजन वाढलं होतं. त्याचबरोबर कोविड नंतर मला कोविड झाल्यामुळे कोविड नंतर माझं वजन खूप वाढलं, एवढं वाढलं की मला बसायला उठायला खूप प्रॉब्लेम झाला. त्याचप्रमाणे माझा मुलगा 12 वर्षाचा होता तेव्हा, तर त्यालाही खूप सारे हेल्थ चॅलेंजेस चालू झाले. त्याच्या गुडघे दुखायला लागले, त्याचे घोटे दुखायला लागले, म्हणजे त्याला उठायला बसायला सुद्धा, बोलताना त्याला दम लागायला लागला, घाम फुटायला लागला बोलताना, की म्हणजे पूर्ण एक वाक्य सुद्धा त्याला बोलता येत नव्हतं. आणि अशा परिस्थितीत नुकतंच कोविडच्या बाहेर आपलं अख्खं जग येतंय आणि त्यात आपल्या मुलांचं जर आरोग्य बिघडलं असेल तर ते आरोग्य पूर्वस्थितीत कसं आणावं हे आम्हाला काही कळत नव्हतं. असंच आपल्या सेशनद्वारे ग्रेट असे कोच मला भेटले आणि त्यांनी मला असं सेशनची लिंक पाठवली होती. तर लिंक पाठवून अशी माहिती मी ऐकली होती. तर मीही विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण विश्वास ठेवला कारण कोच ग्रेट असतात, बरोबर? ते आपल्या एक दिवस आधी आले तरी कोच कोच होत आहे. येस, तर माझे कोच ही खूप ग्रेट होते. मॅडम त्यांनी मला आपल्या आहाराची माहिती दिली, आपल्या योगाची माहिती दिली आणि जे काही एक्स्ट्रा न्यूट्रिशन आहे ते मी माझ्या कोचला विचारून मला ऍड केले. त्याचबरोबर माझ्या मुलाने अप्रतिम असा रिझल्ट काढला. माझं 17 किलो वजन कमी झालं आणि मला ज्या काही आरोग्याच्या समस्या होत्या, माझे गुडघे दुखायचे, चालताना बोलताना दम आणि धाप लागायची, म्हणजे चालण्याची कॅपॅसिटी नव्हती माझी. 1 किलोमीटर जायचं तरी मी गाडीचा वापर करायची आणि त्याचबरोबर कंबर दुखायची, चालताना गुडघ्याचा आवाज यायचा आणि गुडघा दुखायला लागला की मी चालता चालता आहे त्या जागी स्टॉप व्हायचं. पण हे मी मान्य करत नव्हते. का? तर मी म्हणायचे नाही, माझं वजन आहे ते ओके. पण आता जर ते वजन तेव्हा 4 वर्षापूर्वी 67 किलो होतं, तर आता 100% 4 वर्षात, कारण ज्याचा मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असतो त्याचं वजन पटकन वाढतं पण आणि पटकन कमी पण होतं. तर ते 4 वर्षात माझं वजन अजून वाढलं असतं आणि मला जे आरोग्याच्या समस्या आहेत, तर वारंवार माझे डॉक्टर व्हिजिट देखील वाढली असती. त्याचबरोबर आपण जे पैसे म्हणजे सॉरी, आपण जे पैसे वाचवतो, आपण पैशांच्या नादात किंवा कामाच्या नादात आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. तसंच माझी जीवनशैली होती. तर मी फक्त माझं दुकान, पळापळ हे चालूच होते. पण माझ्या शरीराकडे आणि माझ्या फॅमिलीकडे जो योग्य आहार आहे त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालेलं होतं. कारण माझं एक किराणा दुकान आहे छोटंसं. त्या धावपळीत मी मुलांना शॉर्टकट नाश्ता द्यायची. रोज उपमा असेल, पोहे असेल, पावभाजी वगैरे फेव्हरेट आयटम असायचे. त्याचबरोबर चहा खारी तर हा माझा फेव्हरेट आयटम. आणि बघा, प्रत्येक घरात जी महिला, जी मम्मी आपल्या किचनमध्ये जे स्वतः खाते ना, तेच आपल्या मुलांना देते. आणि तिला काय वाटतं, प्रत्येक आईला काय वाटतं, मी माझ्या मुलांना बेस्ट देते. पण बेस्ट देण्याच्या नादात आपण आपलं आणि मुलांचं आरोग्य गमावून बसतो. पण ते आपल्याला लक्षात येत नाही. ह्याच चुका 2022 पूर्वी जेव्हा कम्युनिटीत यायच्या आधी माझ्याकडनं होत होत्या. पण आता
तसं अजिबात नाही. माझी दोन्ही मुलं जाताना शेक घेतात. लहान मुलाला डायनो शेक ऍड केलाय. त्यालाही त्रास होता, पोट साफ न होण्याचा त्याला त्रास होता. मोठा मुलगा अति वजन वाढलं होतं त्याच्यामुळे त्याला तो आजही 4 वर्ष झाले आपला शेक घेतोय आणि लहान मुलगा त्याचप्रमाणे मिस्टर आणि माझंही सुद्धा 4 वर्ष झाले माझ्या ग्रुपला एकही दिवस फोटो नाही असं होतच नाही. कारण हा आपला आहार, हा आपल्या शरीराचा आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येस, थँक यू सो मच सर. मला आजचं सेशन घेण्यासाठी संधी दिली आणि थँक यू सो मच.